Hello students, welcome to online study of physics by बोहिटे सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे आपलं पहिलंच ऑनलाईन लेक्चर आहे. गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी प्राध्यापक बोहिटे तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवणार आहे आणि आज आपण टुडे वी विल सी द सेकंड चॅप्टर ऑफ फिजिक्स, that is mathematical method. Mathematical method consists of vector analysis and calculus. विद्यार्थ्यांनो, वेक्टर ॲनालिसिस आणि कॅल्क्युलस हे तुम्हाला इथून पुढच्या आयुष्यात 11वी-12वी तर आहेच, पण हायर एज्युकेशनलासुद्धा हे उपयोगी पडणार आहे. त्यामुळे इकडे तुम्ही युअर अटेन्शन विल बी द मोर ॲक्युरेट. ना आपण पहिल्यांदा फिजिक्सची व्याख्या बघणार आहोत. व्हॉट इज फिजिक्स? ॲक्च्युली फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर, मॅटर, एनर्जी अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय पाहणार आहोत. आता द क्वांटिटी ऑफ मॅटर, दॅट इज फिजिकल क्वांटिटी. The quantity which is measured by instrument and which describe the laws of physical world. म्हणजे बघा, ज्या मॅटर्स आपल्याला मोजता येतात, म्हणजे उदाहरणार्थ मास आपल्याला मोजता येतं. मास इज वी कॅन मेजर द मास, वी कॅन मेजर द टाईम इन सेकंड, टाईम इन सेकंड, लेंथ इन मीटर. दीज आर द फिजिकल क्वांटिटीज. देर आर नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फोर्स इन न्यूटन. आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला माहीत आहेत, म्हणजे मास, फोर्स, एनर्जी एक्सेट्रा एक्सेट्रा. दीज फिजिकल क्वांटिटीज आर डिवायडेड इन 2 टाइप्स. व्हॉट आर द 2 टाइप्स? स्केलर अँड व्हेक्टर. फिजिकल क्वांटिटीज या 2 विभागात डिवाइड होतात, स्केलर अँड व्हेक्टर. प्रथम आपण स्केलरची व्याख्या बघूया. द फिजिकल क्वांटिटीज which need only magnitude for their complete description called scalar. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी आपल्याला डिस्क्राईब करायची असेल तर फक्त मॅग्निट्यूडची गरज लागते, तेव्हा त्या क्वांटिटीला काय म्हणतात? स्केलर म्हणतात. याची उदाहरण आहेत मास, लेंथ आणि टाईम. आता मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो विद्यार्थ्यांनो, की आपल्याला एक लेंथ मोजायची आहे. समजा लेंथ ऑफ रॉड इज 2 मीटर. म्हणजे फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईबला काय लागतं बघा. आता एक साधं एक्झाम्पल घेऊया आपण. लेंथ ऑफ रॉड इज 2 मीटर. लेंथ ऑफ रॉड इज 2 मीटर. 2 is its unit and 2 is its numerical value and m, that is meter, is its unit. आता एक साधं उदाहरण आहे. समजा तुम्हाला आईनं सांगितलं, जा बाळा आणि बाजारातून दुकानातून जाऊन साखर घेऊन ये. दुकानदाराकडे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बघा, की दुकानदाराला तुम्ही असं म्हणू शकत नाही गेल्या आम्हाला 10 द्या, 10 साखर द्या. मग तो काय 10 साखरेचे तुम्हाला दाणे देणार आहे का 10 ग्रॅम साखर देणार आहे? 10 किलोग्रॅम. मग तुम्हाला बघा लक्षात येईल, त्याला सांगायला लागेल दुकानदाराला की आम्हाला 10 किलोग्रॅम साखर द्या. 10 ही काय त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू अँड किलोग्रॅम हे त्याचं काय आहे? युनिट आहे. जर तुम्हाला एखादी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करायची असेल तर मॅग्निट्यूडची गरज लागते. बघा, ही न्यूमरिकल व्हॅल्यू अँड युनिट कंबाईन कॉल्ड ॲज मॅग्निट्यूड. म्हणजे तुम्ही कुठेही जा, तुम्हाला फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करायची असेल तर युनिटची आणि न्यूमरिकल व्हॅल्यूची गरज असते. परंतु काही फिजिकल क्वांटिटी ज्या अशा आहेत त्या प्युअर नंबर असतात. उदाहरणार्थ पाय 3.14, याला युनिट नाही. मात्र ही सुद्धा काय आहे? स्केलर. फिजिक्समध्ये आपण बऱ्याच कॉन्स्टंट बघणार आहोत जे प्युअर नंबर आहेत, त्यांना युनिट नाही, पण ते काय आहेत? स्केलर आहेत. स्केलर तुम्हाला लक्षात आलं का? द फिजिकल क्वांटिटी विच नीड ओनली मॅग्निट्यूड फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन आर कॉल्ड ॲज स्केलर्स. आता व्हेक्टर बघा. व्हेक्टर स्केलर अँड व्हेक्टरमधला आपण आज व्हेक्टर बघणार. व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी, दोन्ही व्याख्या
सारख्या आहेत. आपण काय बघणार आहे बघा, द फिजिकल क्वांटिटी सेम व्याख्या आहे, फरक कुठे बघा, विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन कॉल्ड व्हेक्टर. स्केलर आणि व्हेक्टरमध्ये, स्केलरमध्ये फक्त मॅग्निट्यूड लागते, तर व्हेक्टरमध्ये मॅग्निट्यूड बरोबर काय लागते, दिशाही लागते. आता तुमच्या लक्षात येतं आहे बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती आहे, तो ए ह्या ठिकाणावरून बी ह्या ठिकाणी पोचलेला आहे. द वन पर्सन विच इज कमिंग फ्रॉम ए टू बी 5 किलोमीटर. आता बघा, ह्या व्यक्तीने किती अंतर कापलेलं आहे. द डिस्टन्स कवर्ड बाय धिस पर्सन इज 5 किलोमीटर. दिस इज स्केलर. दिस इज स्केलर. 5 किलोमीटर अंतर हे काय आहे, स्केलर आहे. आता बघा, 5 किलोमीटर अंतर कापलं म्हणजे कुठे पोचला. समजा हे हलकर्णी फाटा आहे आणि 5 किलोवर आपण, समजा हे कोल्हापूर आहे आणि 5 किलोमीटर हे पुणे आहे असं समजा. 5 किलोमीटर अंतर कापलं आहे, पण तो कुठे आहे 5 किलोमीटर, तो पुण्याला पोचला आहे का, नाही. 5 किलोमीटर जर अंतर आपल्याला पूर्णपणे समजायचं असेल तर दिशेची गरज आहे बघा. तो 5 किलोमीटर बी ह्या दिशेने गेल्यानंतर बी ह्या ठिकाणी पोचेल, त्याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट. बघा, डिस्प्लेसमेंट 5 किलोमीटर. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्हाला फरक लक्षात आला असेल. डिस्टन्स एक्सप्लेन करताना आपल्याला दिशेची गरज नाही, खरं डिस्प्लेसमेंट करताना आपल्याला डायरेक्शन सांगावे लागते. ही व्यक्ती ए पासून बीच्या दिशेने 5 किलोमीटर गेलेले आहे, म्हणजे जे डिस्प्लेसमेंट किती झाले, 5 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर अँड डिस्टन्स इज अ स्केलर. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला स्केलर आणि व्हेक्टर या दोन्हीमधला फरक लक्षात आला असेल. बघा, आता डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, फोर्स या वेगवेगळ्या व्हेक्टरचे एक्झाम्पल्स आहेत. आता व्हेक्टर दाखवतात कसा बघा. अ व्हेक्टर स्टार्ट फ्रॉम पॉईंट पी अँड एंड्स टू क्यू. पी हा इनिशियल पॉईंट आहे आणि क्यू हा फायनल पॉईंट आहे. पीला ह्या व्हेक्टरची टेल म्हणतात आणि क्यूला ह्या व्हेक्टरचा हेड असं म्हणतात. आता हे व्हेक्टर पी क्यू वाचताना असं वाचायचं, व्हेक्टर पी क्यू, खरं लिहिताना असं लिहायचं, पी क्यू आणि त्याच्यावर काय काढायचा, ॲरो काढायचा. व्हेक्टर पी क्यू कसा लिहायचं कळालं का. वाचताना कसं लिहायचं, व्हेक्टर पी क्यू, खरं लिहिताना, मी समजा एखादं उदाहरण सांगतो, व्हेक्टर पी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, तर तुम्ही पी क्यू लिहिताना असं लिहायचं, खरं वाचताना कसं वाचायचं, व्हेक्टर पी क्यू. सिमिलरली व्हेक्टर ए बघा, आता व्हेक्टर ए वाचताना असं वाचायचं, लिहिताना असं लिहायचं, ए काढायचा, त्याच्यावर ॲरो द्यायचा. तर आपण आत्ता काय बघितलं, स्केलर आणि व्हेक्टर. स्केलरमध्ये काय लागतं, फक्त मॅग्निट्यूड. व्हेक्टरमध्ये काय लागतं, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आता आपण डिफरंट व्हेक्टर डिफाईन करणार आहोत. वेगवेगळे व्हेक्टर आपण डिफाईन करणार आहोत आणि ते कोणकोणते आहेत ते आपण ओळीनं पाहूया. पहिला आहे बघा, वेगवेगळे व्हेक्टर आहेत. फर्स्ट, झिरो व्हेक्टर. ए व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो व्हेक्टर. ए व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो व्हेक्टर. आता झिरो व्हेक्टरची गरज काय, म्हणजे ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड झिरो असतो त्याला काय म्हणतात, झिरो व्हेक्टर म्हणतात. झिरो व्हेक्टर असा दाखवतात, झिरो काढायचा, त्याच्यावर ॲरो काढायचा. झिरो व्हेक्टरची गरज काय आहे बघा. समजा पार्टिकल इज ॲट रेस्ट, मग त्याची व्हेलॉसिटी किती आहे. द पार्टिकल इज ॲट रेस्ट, इट्स व्हेलॉसिटी इज झिरो, इट इज डिनोटेड बाय झिरो व्हेक्टर. म्हणजे व्हेलॉसिटी झिरो आहे. वेन पार्टिकल इज ॲट रेस्ट, इट्स व्हेलॉसिटी इज रिप्रेझेंटेड बाय झिरो व्हेक्टर. किंवा एखादा पार्टिकल युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये जात असेल तर ॲक्सेलरेशन किती होतं बघा. उदाहरणार्थ ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं,
v1 minus v2 divided by time, rate of displacement with respect to rate of change of velocity with respect to time. युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय, v1 इज इक्वल टू v2. आता दोन्ही सारखं आलं, v1 मायनस v1 डिवायडेड बाय t बरोबर 0. मग आता ॲक्सेलरेशन 0 आलं म्हणजे झिरो ॲक्सेलरेशन रिप्रेझेंट करायला आपल्याला 0 वेक्टर लागतं. लक्षात आलं. 0 ॲक्सेलरेशन जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर कशाची गरज लागते, 0 वेक्टरची गरज लागते. नंतर इक्वल वेक्टर्स, 2 वेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर्स तुम्हाला मी काढून दाखवणार आहे बघा. वेक्टर ए आणि याच्या खालीच मी बरोबर काढतोय वेक्टर बी. समजा दोन्ही 7 सेंटीमीटर आहे आणि दोन्हींची दिशा ही एक आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन मॅग्निट्यूड 7 मीटर, डायरेक्शन सेम. द 2 वेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर लक्षात आलं, 0 वेक्टर लक्षात आलं, इक्वल वेक्टर लक्षात आलं. आता निगेटिव्ह वेक्टर बघा काय. निगेटिव्ह वेक्टर्स म्हणजे 36चा आकडा, 3 आणि 6 बघा एकमेकाच्या अगदी विरुद्ध असतात. सेम लाईक दॅट वेक्टर ए अँड वेक्टर बी, बोथ ऑफ देम इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. दोन्हींची मॅग्निट्यूड 7 मीटर बट डायरेक्शन डिफरंट. जेव्हा दोन वेक्टरची दिशा सारखी, मॅग्निट्यूड सारखी असते आणि दिशा वेगळी असते तेव्हा त्यांना काय म्हणतात, निगेटिव्ह वेक्टर्स. 2 वेक्टर ऑफ इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय बघा. रिझल्टंट ऑफ 2 or more vector is a single vector which produces same effect by all vectors. याचा अर्थ तर तुम्हाला कळतोय का बघा. समजा वेक्टर ए ह्या दिशेने आहे, तो किती आहे 3 मीटर, आणि वेक्टर बी सुद्धा ह्या दिशेने आहे, तो किती आहे 5 मीटर. आता दोन्हींची ॲडिशन किती होईल सांगा, 8 मीटर, आणि दिशासुद्धा ह्या काय होईल, असेच होईल. समजा विरुद्ध असतील, वेगळं बघा, 3 मीटर इकडे आहे आणि 5 मीटर इकडे आहे. आता यांचे काय होईल, वजाबाकी होईल, म्हणजे 2 मीटर या दिशेने होईल. लक्षात आलं का. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा वेक्टर कंबाईन करतो तेव्हा त्यांचा रिझल्टंट काय असतो, एकच असतो, आणि तो काय करतो, ह्या दोन्हींसारखा सेम इफेक्ट करतो. पोझिशन वेक्टर. नेक्स्ट पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम. विद्यार्थ्यांना तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम माहीत असेल, एक्स वाय झेड ॲक्सिस ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक्स वाय झेड ॲक्सिसमध्ये आपल्याला, आपण पहिल्यांदा एक्स आणि वाय बघूया. एक्स आणि वाय झेड ॲक्सिस, 2 ॲक्सिस बघूया. दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. आता कुठलाही पॉईंट, हा पॉईंट पी, हा पॉईंट घ्या, तर तुम्हाला माहीत असते, समजा 3 आणि 5 असेल बरोबर, तर आपण काय सांगतो, पी हा एक्सपासून किती अंतरावर आहे, 3 सेंटीमीटर, आणि पी किती आहे 5 सेंटीमीटर. आता बघा, हा ओरिजिन आहे, ओरिजिनपासून आपण हा वेक्टर काढला, वेक्टर ओ पी. वेक्टर ओ पी तुमच्या पुस्तकामध्ये हा आर आहे, वेक्टर ओ पीच म्हणजे वेक्टर आर. बघा, द वेक्टर विच डिस्क्राईब, वेक्टर आर, द वेक्टर विच डिस्क्राईब position of the particle from the origin. The vector which describe position of the particle from the origin in given coordinate system. म्हणजे आपल्याला हा वेक्टर ओपी काढला तर पीची किंमत 3 अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस 5 लगेच कळतं. लक्षात आलं. पोझिशन वेक्टर, द वेक्टर विच रिप्रेझेंट, पोझिशन म्हणजे वेक्टर, हा वेक्टर ओपी पीचं ठिकाण सांगतो. पीचं ठिकाण म्हणजे पी हा एक्स ॲक्सिसपासून 3 सेंटीमीटर आहे आणि वाय ॲक्सिसपासून 5 सेंटीमीटर आहे. दॅट इज द वेक्टर विच रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द पॉईंट इन गिवन कोऑर्डिनेट सिस्टीम.
from the origin is called as resultant vector, is called as position vector. The vector which gives position of particle at point with respect to origin in given coordinate system. आता आपण पुढचा भाग जो बघणार आहे तो युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर म्हणजे काय बघा. आता एक्स आपण एखादा तुम्ही गणित 10वीला एक सामायिक समीकरण किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडलं असेल. एक्स प्लस वाय. आता बघा एक्स प्लस वाय इज इक्वल 7. ह्या एक्सचा सहगुणक किती असतो बाळानो? 1. इथं दिसत नाही पण असतो किती? 1. आणि वायचा किती आहे? 1. हे मॅग्निट्यूड, एक्सची मॅग्निट्यूड 1 आणि वायची मॅग्निट्यूड 1. अ व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन इज कॉल्ड युनिट व्हेक्टर. ए व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन इज कॉल्ड युनिट व्हेक्टर. आता व्हेक्टर ए कसा दाखवतात बघा. व्हेक्टर ए इज इक्वल टू व्हेक्टर ए डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. मॉड्युलस ऑफ ए म्हणजे काय? याची ही मॅग्निट्यूड आहे. कळलं का? व्हेक्टर ए म्हणजे काय? व्हेक्टर ए आपण जो काढला आहे त्याच्या मॅग्निट्यूडनं भागलं तर आपल्याला काय मिळतो? व्हेक्टर ए मिळतो. बघा युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. आता आपल्याला एक माहीत पाहिजे. अलॉंग युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस इज रिप्रेझेंटेड बाय व्हेक्टर आय. अलॉंग वाय ॲक्सिस is represented by vector j and along z axis is represented by vector k. म्हणजे काय बघा, I, j and k are unit vectors along x, y and z axis. आता तुमच्या लक्षात असेल बघा वेक्टर 7i याचा अर्थ आपण काय सांगू शकतो? 7 ही ह्याची मॅग्निट्यूड आहे वेक्टरची आणि त्याची दिशा कुठे आहे? एक्स ॲक्सिसला. सिमिलरली आपल्याला असं पाहिजे असेल वेक्टर 8j तर आपण सांगू शकतो या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे? 8 आणि दिशा कुठे आहे? वाय ॲक्सिसला आहे. म्हणजे आय जे के हे काय आहे? युनिट व्हेक्टर्स अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. विद्यार्थ्यांनो आपण ह्या डेफिनेशन्स पुन्हा रिपीट करूया बघा. तुम्हाला समजतात का बघा परत. प्रथम बघूया आपण झिरो व्हेक्टर. ए व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो व्हेक्टर. ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड दिलेल्या दिशेमध्ये 0 असते तिला काय म्हणतात? झिरो व्हेक्टर. ए व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन कॉल्ड झिरो व्हेक्टर. इक्वल व्हेक्टर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. व्हेक्टर ए व्हेक्टर बी दिशा कशी आहे? सारखी आहे. मॅग्निट्यूड किती आहे? 7 मीटर 7 मीटर. म्हणजे 2 व्हेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीचे 2 व्हेक्टर्स असतील त्यांचे मॅग्निट्यूड सारखे आहेत आणि दिशाही सारखी आहे तर त्यांना काय म्हणतात? इक्वल व्हेक्टर्स. निगेटिव्ह व्हेक्टर 2 व्हेक्टर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन. बघा वेक्टर ए 5 सेंटीमीटर घेऊया, वेक्टर बी 5 सेंटीमीटर पण दिशा कशा त्यांच्या अपोजिट आहेत. म्हणून तुम्हाला मी हा 36 शब्द दाखवला होता. दिसायला सारखेच दोन्ही पण एकमेकांच्या विरुद्ध. 36चा आकडा मित्रांनो आपल्यामध्ये कधीही ठेवायचा नसतो. नेहमी प्रत्येकाने एकमेकाबद्दल पॉझिटिव्ह आणि हेल्दी कॉम्पिटिशन ठेवायचे असते. वेक्टर्स 2 वेक्टर्स इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन. 2 व्हेक्टर ज्यांची मॅग्निट्यूड सारखी असते खरं दिशा वेगवेगळ्या असते त्यांना काय म्हणतात? निगेटिव्ह व्हेक्टर. रिझल्टंट व्हेक्टर मग आता तुम्हाला दाखवलं 3 व्हेक्टर ए 3 मीटर व्हेक्टर बी 5 मीटर. याचा रिझल्टंट किती येईल? व्हेक्टर 8. म्हणजे रिझल्टंट ऑफ 2 ऑर मोर व्हेक्टर्स. आपण अनेक व्हेक्टर जरी घेतले त्यांची मग वजाबाकी होऊ दे, बेरीज होऊ दे, भागाकार होऊ दे, गुणाकार होऊ दे, अनेक व्हेक्टरचं रिझल्टंट हा एकच व्हेक्टर असतो आणि त्याचं तो काय करतो? सेम इफेक्ट कुठला? ह्या उरलेल्या व्हेक्टरसारखा. द रिझल्टंट ऑफ 2 ऑर मोर व्हेक्टर इज अ सिंगल व्हेक्टर विच प्रोड्यूस सेम इफेक्ट बाय ऑल व्हेक्टर्स टुगेदर. पोझिशन व्हेक्टर मी तुम्हाला पोझिशन व्हेक्टर सांगितलं आहे. द व्हेक्टर
which gives the position of the particle at a point with respect to origin. म्हणजे ओरिजिन आहे आणि हा पॉईंट पी आहे, हा वेक्टर आर आहे. मग आपल्याला हा पॉईंट पी हा वेक्टर आरमुळे समजतो हा पॉईंट काय की एक्स ॲक्सिसपासून किती अंतरावर आहे आणि एक्स ॲक्सिसपासून किती अंतरावर आहे आणि वाय ॲक्सिसपासून किती अंतरावर आहे. द व्हेक्टर ओ पी विच गिव्स द पोझिशन ऑफ पॉईंट पी. A vector which gives the position of particle at a point with respect to origin is called position vector. Next, and that is last, a vector having unit magnitude in given direction is called unit vector. A vector having unit magnitude in given direction is called unit vector. I, J, K are unit vectors along x, y and z axis. ज्या वेक्टरचा सहगुणक 1 असतो त्याला काय म्हणतात, युनिट वेक्टर म्हणतात. आता बघा हा वेक्टर बी आहे आणि त्याचा युनिट वेक्टर आपण काय करणार आहे, स्मॉल बी. म्हणजे ह्याची मॅग्निट्यूड एकच आहे. मग हा काय दाखवतो, हा वेक्टर बी ह्याची डायरेक्शन दाखवतो फक्त. विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात आलं असेल आपण आज काय काय बघितलं ते, स्केलर व्हेक्टर आणि व्हेक्टरचे डिफरंट पॉईंट. हे सोडवताना तुम्ही टेक्स्टबुक वापरायचं आहे, टेक्स्टबुकवरून तुम्ही नोट्स काढायच्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.